सुद्धा पळावं लागलं, शेवटी सगळं टाकून त्यांचं सामान अफगाणिस्तानमधून पळावं लागलं. इराण या सगळ्यांपेक्षा एक झुंजार राष्ट्र आहे. त्याच्यामुळे आता कदाचित प्रेसिडेंट ट्रम्प यांना वाटत असेल की आपण चुकलो, कोणाच्या तरी सल्ल्यावरून आपण हा हल्ला केला. पण या सगळ्यात जास्त नुकसान होताना मला इस्रायल आणि अमेरिकेचं दिसतंय. कोणाच्या सल्ल्यावरून केला असेल आपल्या संशय? नहीं, पर कहा है कि ये युद्ध 4 से 5 हफ्ता चलेगा. ये युद्ध जो है ईरान के साथ, जो ईरान पर जो युद्ध थोपा है, वो 4-5 हफ्ते नहीं, 1 साल तक भी चल सकता है, उससे ज़्यादा भी चल सकता है. ईरान की जनता जो है, मुझे मालूम है, मैंने इतिहास का विद्यार्थी रहा हूँ मैं. ईरान की जो कौम है वो लड़ने वाली कौम है, वो पीछे नहीं हटेगी. और जब तक उनके पास जान है, जब तक वो लड़ते रहेंगे. इस प्रकार की वो कौम है, इस प्रकार के वो लोग हैं. तो मुझे लगता है ये युद्ध जो है पूरे विश्व में उसकी चिंगारी, उसकी आग भड़क जाएगी और उसका खामियाजा सबको भुगतना पड़ेगा. और उसके लिए प्रेसिडेंट ट्रम्प, इजराइल के प्रधानमंत्री नेतन्याहू और हिंदुस्तान के प्रधानमंत्री मोदी जिम्मेदार है. देखिए, देना चाहिए, ये एक शिष्टाचार है. जब किसी संप्रभु राष्ट्र के, इंडिपेंडेंट राष्ट्र के सुप्रीम लीडर की हत्या होती है या उनकी मौत होती है, तो हमको शोक संवेदना व्यक्त करनी चाहिए. ये शिष्टाचार है. हमारे बहुत से शत्रु राष्ट्र हैं, चाहे चाइना हो, चाहे पाकिस्तान हो, वहाँ इस प्रकार के किसी प्रमुख नेता की मौत होती है, मृत्यु होती है, तब भी हमने हमारे तरफ से शोक संवेदना व्यक्त की है. चाहे बेनजीर भुट्टो हो, चाहे जियाउल हक हो, चाहे बैरिस्टर जिन्ना थे उस वक्त. हाँ, पाकिस्तान में जब लोग मरते हैं, बड़े नेता जाते हैं, तो वहाँ हम शोक व्यक्त करते हैं, चीन में करते हैं. तो ईरान जो हमेशा हमारा एक मित्र राष्ट्र रहा है, उनके सुप्रीम लीडर की मौत होती है और हम शोक संवेदना तक व्यक्त नहीं करते. ये क्या बात, किस लिए? भारत की कोई विदेश नीति नहीं है. भारत की एक विदेश नीति पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लाल बहादुर शास्त्री के ज़माने में जरूर रही है और पूरा विश्व हमारे विदेश नीति का रिस्पेक्ट, सम्मान भी करता था. आज हमको कोई विदेश नीति नहीं है. देश भर में, विश्व भर में जो गुंडों का राज चल रहा है, उस गुंडा राज के हम एक मेंबर बन गए हैं. सर, तेल का भाव जो आसमान छू जाएगा अगर विदेश नीति काम नहीं करे पर. हाँ, तो जय श्री राम बोलिए ना. मोदी जी का जो मंत्र है ना, जय श्री राम बोल लीजिए, तेल का भाव कम हो जाएगा, अनाज मिल जाएगा, रोजगार मिल जाएगा. नाही, पण रावसाहेब, जी राष्ट्र अमेरिका किंवा इस्रायलला पाठिंबा देणार नाही, त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागेल. उदाहरण आता असं आहे की स्पेननं आपला बऱ्याच राष्ट्रांनी आणि ट्रम्प यांनी भूमिका जाहीर केलेली आहे की त्यांच्याशी आम्ही संबंध तोडतो आहोत. नाही, इव्हन ब्रिटनचं गव्हर्नमेंटने सुद्धा नकार दिलेला आहे. ब्रिटन गव्हर्नमेंट, आशियातला नव्हे तर युरोपमधल्या अनेक राष्ट्रांनी आता नकार दिला. आणि भविष्यामध्ये लवकरच आखातातील अनेक राष्ट्र, जिथे अमेरिकेचे युद्ध तळ आहेत किंवा सैनिक तळ आहेत, ते सुद्धा या युद्धातून माघार घेतील. धन्यवाद. रावसाहेब, एक विषय आहे की राज्यसभेत मी याच्यावर बोललोय मगाशी, काय म्हणजे सविस्तर बोललोय. उद्या 5 तारीख आहे. उद्या अर्ज भरण्याचा महत्त्वाचा दिवस आहे, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा. आणि उद्यापर्यंत तुम्हाला निर्णय घ्यावेच लागतील. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत. सगळे एकमेकांशी चर्चा झालेल्या आहेत. काल श्री जयंतराव पाटील आणि सुप्रियाताई सुळे मातोश्रीवती येऊन त्यांनी उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख आमचे शिवसेनेचे, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे. पण कोणताही एक पक्ष स्वतंत्रपणे निर्णय जाहीर करू शकणार नाही. 3 पक्षांचा निर्णय एकत्र जाहीर केला जाईल. रावसाहेब, ज्या काल जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे येऊन उद्धव ठाकरेंना भेटतात आणि अगदी 5 मिनिटात आदित्य ठाकरेंचं ट्विट येतं की कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, आम्ही एकत्रित बसून चर्चा करू. ठीक आहे, बरोबर बोलले ते बरोबर बोलले. ते चुकीचं काय बोलले? तुम्हाला एवढं चिंता वाटण्याचं कारण? नाही, म्हणजे आदित्य ठाकरे अजूनही
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा या जागेवरचा सोडायला तयार नाही. अगदी एनसीपीचे सर्व मोठे नेते येऊन उद्धव ठाकरेंना भेटतायत तरी. हो, पण आदित्य ठाकरेंचं चूक काय मला सांगा ना.